आज मी लोणीला गेलतो तेव्हा मी तिला तिथं खूप दिवसानंतर पाहिलं. खूप दिवसानंतर मला ती दिसली होती, त्यामुळे तिच्या संग घालवलेल्या आठवणी आठवून तर माझे पूर्ण डोळेच भरून आले. नेमका काय विषय आहे पाहूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर. केस वाढले होते त्याच्यामुळे मला घरच्यांनी बोलून बोलून पार येड्यात काढलं होतं, त्यामुळे मी सकाळी सकाळीच कटिंग करायला आपल्या प्रशांत भाऊकडे आलो. इथं आल्याबरोबर तर घरच्यांचे बोलणे खायला वरचे केस तसेच ठेवले आणि कडनी कट मारला आणि ओके मध्ये कटिंग करून डायरेक्ट घरी निघालो. घरी गेल्यानंतर घरच्यांचे थोडेफार बोलणे खाल्ले आणि डायरेक्ट लोणीला निघालो. खूप दिवसापासून माझे फॉलोअर्स मित्र मला कमेंट मध्ये विचारताय की तू नेमकं राहतो तरी कुठं. मी लोणी शेजारील छोट्याशा गोगलगाव या गावामध्ये राहतो आणि आपला हा व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोहोचलाय तुम्ही हे मला कमेंट मध्ये पण नक्की कळवा. म्हणलं आपल्या लोणी मधील काही फेमस स्पॉट तुम्हाला दाखवा. त्यासाठी लोणीच्या फार्मसी कॉलेजवरून डायरेक्ट पीएमटीच्या 2 नंबर गेटला आलो. या कॉलेजमध्ये कोण कोण शिकतंय आणि कोण कोण इथून शिकून गेलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. आणि त्यानंतर थोडं पुढे आलो की आपल्या लोणीची शान म्हणजेच आपली पीएमटी पाहायला मिळते. या ठिकाणी ज्या नाही त्या आजाराचा उपचार केला जातो. पीएमटी झाल्याच्या नंतर आपलं लोणी सेंट्रल व त्याचबरोबर आपल्या सोसायटी पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून मी डायरेक्ट आपल्या लोणीच्या बस स्टँडवर आलो. लोणीच्या बस स्टँडवर आलो आणि आपल्या लोणीचं ग्रामदैवत म्हणजेच आपलं म्हसोबा मंदिर इथं नाही गेलो असं कधी होईल. बस स्टँडवरून आम्ही डायरेक्ट म्हसोबा महाराजांचं दर्शन घ्यायला मंदिरामध्ये आलो. म्हसोबा मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि मग त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जिच्यासाठी इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय ना तिच्याकडे निघालो. ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी शाळा होती. या शाळेने आम्हाला एवढ्या आठवणी दिल्या होत्या, त्या आठवणी आठवून तर डायरेक्ट माझ्या डोळ्यामध्ये खरंच पाणी आलं होतं. आम्ही जेव्हा या शाळेमध्ये होतो ना तेव्हा या साईडने एक गेट होतं. ते गेट आता बंद करून तिथे एक मोठं कंपाऊंड केलं, त्यामुळे आम्ही मोठा राऊंड घेऊन नाथगंगा थिएटर पाहत आपल्या शाळेमध्ये आलो. आपल्या लोणीची एवढी सुधारणा झाली की आपली जिल्हा परिषदची शाळा सुद्धा इंग्लिश मिडियमच्या शाळेपेक्षा भारी दिसते. शाळेमध्ये आल्यानंतर तर पहिल्यांदा आम्ही जुन्या बिल्डिंग मध्ये गेलो आणि या बिल्डिंग मधील जेवढे काही आमचे सर मॅडम होते त्यांची भेट घेतली आणि डायरेक्ट नव्या बिल्डिंगला आलो. इथं आल्याबरोबर तर पहिल्यांदा मला लहान पोरं खो खो खेळताना दिसले. त्यांना खेळताना बघून तर मला माझ्या शाळेतले लहानपणीचे दिवस आठवले, जेव्हा आम्ही या शाळेमध्ये होतो ना आम्ही पण या पोरांसारखं चिडीचूप बसून अभ्यास करायचो बरं का. आणि त्याचबरोबर या मुलांसारखं जेवणाच्या सुट्टीमध्ये ग्रुप करून जेवण करायला बसायचो. सगळ्या सर आणि मॅडमची भेट घेऊन आम्ही शाळेमधून निघालो आणि रयत शाळे शेजारील फेमस शिवप्रसाद वडेवालेकडे आलो. रयत मध्ये शिकलेल्या पोरांनो तुम्ही जर इथं वडा खाल्ला असेल ना तर ना मला ना कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. त्यानंतर आम्ही चित्रालय थिएटर पाहून डायरेक्ट लोणटेकला आलो. लोणटेकला आल्याबरोबर तर पहिल्यांदा आम्ही वरती चढलो. वरती आल्याच्या नंतर तर पहिल्यांदा देवीचं दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर तिथं थोडंफार फिरायला गेलो. आपल्या लोणीमधून हा व्हिडिओ आपले किती मित्र बघताय मला कमेंट मध्ये नक्की कळवा बरं का. आणि त्याचबरोबर फॉलो पण करा. सगळं लोणटेक वगैरे फिरलो आणि मग त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि जातानीच आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेज दिसलं. या कॉलेजमध्ये कोण कोण शिकतंय आणि या कॉलेजमधून कोण कोण शिकून गेलंय त्यांनी ना कमेंट मध्ये नक्की हजेरी लावा.